मित्रांनो, आज आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. तर मग प्रश्न पडतो, मॉक ड्रिल म्हणजे काय आणि पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर आपण सामान्य नागरिक म्हणून काय करायला पाहिजे. चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तुमच्या माहितीसाठी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर मॉक ड्रिल म्हणजे आपत्ती किंवा संकटाची सरावाची प्रक्रिया. जसे की एखाद्या ठिकाणी आग लागली, भूकंप आला किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, अशा वेळी लोकांनी कसं वागावं, कुठे जावं, काय करावं याचा सराव म्हणजे मॉक ड्रिल. याचा उद्देश एकच, खरी परिस्थिती आली तर लोकांनी घाबरू नये आणि सुरक्षित ठिकाणी राहावं. आता तुम्हाला मॉक ड्रिल म्हणजे काय आहे हे कळालं असेल. आता जर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर आपण सामान्य नागरिक म्हणून हे 7 नियम पाळायला पाहिजे, ज्यामध्ये नंबर 1, घाबरायचं नाही आणि कुठल्याही अफवा पसरवायच्या नाहीत. नंबर 2, सरकार आणि प्रशासनाचे आदेश ऐकायचे आहेत आणि पाळायचे आहेत. नंबर 3, सुरक्षित ठिकाणी राहायचं आहे. नंबर 4, अन्न, पाण्याचा आणि औषधांचा साठा करून ठेवायचा आहे. नंबर 5, मोबाईल आणि लाईट जपून वापरायचे आहे. नंबर 6, कुटुंब आणि शेजाऱ्यांच्या संपर्कात राहायचं आहे. नंबर 7, गरज पडल्यास रक्तदान, मदत आणि स्वयंसेवी कामासाठी तयार राहायचं आहे. म्हणून अशा मॉक ड्रिल्स मध्ये भाग घेणं खूप गरजेचं आहे. तुमचं शहर व गाव कोणतं आहे? तुमच्या शहरामध्ये व गावामध्ये मॉक ड्रिल होणार आहेत का? हे मला कमेंट मध्ये सांगा. आणि अशाच मराठी माहितीसाठी आपल्या फॅक्ट्स मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.